नंदुरबार ब्रेकिंग रस्त्याचे 3-13 गुजरात महाराष्ट्र सीमेवर असलेले मरोड गावातील ग्रामस्थ संतप्त। ओव्हरलोड अवजड अवैधरित्या वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे, प्रशासनाचे दुर्लक्ष। आपल्या मरोड गावामध्ये आपल्या खानबारा आणि नवापूर या रस्त्यावर असलेले गाव म्हणजे मरोड गावात आपण बघू शकतो की सार्वजनिक बांधकाम विभागाचा असलेला हा रस्ता, या रस्त्यावर असे खड्डे पडले आहे। नवापूर खानबारा रस्ता खूप खराब होई गेलो आहे, मोठा खड्डा पडला आहे। नमस्कार, आम्ही मरोडवासी आमचा एक रस्ता हा जो आहे आमच्या गावातला रस्ता हा रस्ता गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवर असल्याने काही अवजड वाहने जे आहे ते आपल्या टोल वाचवण्यासाठी भरपूर अशा रात्री किंवा अपरात्री पूर्ण दिवसभर असे अवजड वाहने चालतात। आठवड्याभरात ओव्हरलोड व अवजड वाहनांवर कारवाई करा, अन्यथा रस्ता बंद करणार ग्रामस्थ। नवापूर तालुक्यातील खांडबारा नवापूर रस्त्यामध्ये मरोड गाव हा महाराष्ट्र व गुजरात सीमालगत असल्याने मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर अनेक विनापरवाना ओव्हरलोडिंग व अवजड वाहन दिवसाढवळा बिनधास्त भरधाव वेगाने रस्त्याचा वापर करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या अवजड व ओव्हरलोडिंग वाहने भरधाव वेगाने रस्त्याचा वापर करत असल्याने दररोज अपघात होत आहेत। यामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे। रस्त्याची दयनीय अवस्था होताच आहे, परंतु यामुळे आमच्या गावातील लहान लहान शाळकरी मुलांचा जीव देखील धोक्यात असल्याचा मरोड येथील ग्रामस्थ म्हणतात। की आपण बघू शकतो ही का ग्रामपंचायतची विहीर खोदून दिली आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाने? कारण आपण इथून का मच्छीमारी करणार आहे का? कारण इथं आपण या खड्ड्यातलं पाणी पिणार का? याच्यात आपण बघू शकतो गुडघ्या एवढं पाणी आहे, हे बघा गुडघ्या एवढं पाणी आहे। तर या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊ शकतात का? सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजा वाटल्या पाहिजे, कारण त्यांनी नवापूर ते खांडबाऱ्याला कधी त्यांची गाडी गेली नाही का? त्यांनी कधीही या रस्त्यावर गाडी आणली नाही का? त्यांना कळलं पाहिजे की या रस्त्यावर भरपूर असे मोठमोठे खड्डे अवजड वाहनांमुळे झालेले आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती येत्या 8 दिवसात जर झाली नाही तर हा रस्ता बंद पडेल आणि ज्या संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यात येईल। तरी त्यांनी त्याची वाट पाहू नये आणि 8 दिवसाच्या आत या रस्त्याची दुरुस्ती करावी। आरटीओ विभाग यांनी याकडे लक्ष घालावे। गुजरात महाराष्ट्र सीमाचा वापर करणारे अवैधरित्या ओव्हरलोडिंग वाहनांवर कारवाई करावी, तसेच रस्त्यामध्ये झालेले मोठमोठे खड्डे। तो मरोडा गावामध्ये अवजड वाहने निघी राहते, मोठा खड्डा पडी गेला आहे। शासनाला ते विनंती आहे की खड्डा व्यवस्थित खडी मुरुम मस्त टाकीन ती बांधूचे। खूप अडचण भी राहिली आहे। एखाद्या टायमाला मग गावामध्ये जड वाहने निघत आहे, अपघात भी होऊ शकता है। यही की नाते शासनाला तेज विनंती है कि वेरा आवाज जो केटो तभी अधिकारी आवी नाते मोटा खड्डा पड़ी गया, वाहने ना निगिरी आमान खूब त्रास हुई रहो है। तो वे है कि खड्डो है कहीं देखाई ना रही कमीन तभी 1-2 अधिकारी सुद्धा वेरा नहाला। तो आवे अन वेर भी जाए अभी कोती कोंडी भी रही है, वाहना समोर वाहने देखाई रही है, कोती लाइन लगली है भाया स्वतः आता की तो मुरुम पूरी री है। ये भी लाजीरवाणी गोठाई त्या खातर शासनाला विनंती है केडो तो भी अधिकारी आवे PW वाला अधिबात लक्ष ना दे रही, तर त्याही भी लक्ष दान दुजे ने आगाड़ी काय तभी गावकरी कंप्लेन करी है की आहे मा होती की गावकऱ्या होती की आता हे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून दर्जेदार दुरुस्ती करून द्यावी, अन्यथा सदर रस्ता ग्रामस्थ मार्फत बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। शब्बीर खाटीक, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। आणि ह्या रात्री बेरात्री चालल्याने 3 वेळा बसेस आणि आज एक मोठा ट्रक अडकला, याच्याने मोठे खड्डे पडले आहे आणि या गावात आता सध्या पाण्याची दुरवस्था होईल अशी परिस्थिती झाली आहे। पाईपलाईन सुद्धा नुकसान झालेली आहे। असे दररोज असे वेगवेगळे अपघात होण्याची शक्यता आहे आणि भरपूर नुकसान झालेले आहे गावकऱ्यांचे। तरी आपण जर बघितलं तर हे पूर्ण मातीचे जर सार्वजनिक बांधकाम विभागाला पूछताछ केली आणि जर आम्ही ते खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्याचं सांगितलं तरी तिथून आम्हाला माहिती भेटली की ते खड्डे बुजवण्यासाठी माती टाकण्यात येत आहे। कारण हा डांबरीकरण रस्ता आहे, त्याच्यावर माती टाकली तर परवडणार नाही, कारण त्याच्याने अजून आपण स्वतः बघू शकतो की आमच्या मागे पिकअप वाहन आहे ते अटकले आहे। एक अजून 10 मिनिटाच्या पूर्वी आम्ही एक वाहन काढून दिले मोठे अवजड आणि अजून लगेच एक मातीमध्ये अडकले आहे। असे दररोज असे वाहने अडकण्याचे काम चालू आहे। तर खानबारा
ते नवापूर या रस्त्यावरील मोठे खड्डे निर्माण झाले आहे या अवजड वाहनांमुळे, तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आम्हाला वाटतं की हे हप्ते घेऊन या रस्त्याला गाड्या सोडतात की काय, त्या RTOच्या परवानगीने असं चाललं आहे. कारण आमच्या गावकऱ्यांचा भरपूर असा रोष आहे की ह्या अवजड वाहने बंद व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग व RTO साहेब यांना विनंती करतोय की आमच्या या रस्त्याला अवजड वाहनाची बंदी घालावी. कारण अवजड वाहनांमुळे आमच्या रस्त्याचे नुकसान होत आहे, परंतु अपघात सुद्धा भरपूर होत आहे. एवढं बोलतो, धन्यवाद. रस्ता आहे वास्तविक हा गुजरात टू गुजरात टच होणारा रस्ता आहे. आव्हा टू धानोरा असा हा रस्ता असल्यामुळे स्टेट हायवे 9 नंबर असा या हायवेचा नंबर असून हा एक लांब रूटचा रस्ता असल्यामुळे भरपूर वाहने या रस्त्याने ये जा करत असतात. आज जर बघितलं तर नवापूर कारखानापासून तर खांडबाऱ्यापर्यंत पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार झालेला असल्यामुळे जे ठेकेदार आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, यांचं पूर्णपणे या रस्त्यावरती दुर्लक्ष असल्यामुळे ह्या अशा घटना घडत आहे. आज आमचं मरोड गाव असेल किंवा आमच्या शहीमध्ये एक 8-10 दिवसापूर्वी तिथे सुद्धा एक अवजड वाहन अटकलं होतं. ओव्हरलोड गाड्या या रस्त्याला परमिशन नसताना या रस्त्याला निघतातच कशा, याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आज या गावामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे. आज अशा दिवसांमध्ये एक या ओव्हरलोड वाहनांमुळे एकदम गंभीर अशी आमची पाईपलाईन तुटते, लोकांना त्याच्यामध्ये त्रास होतो. आमची लाईट सुद्धा या वाहनांमुळे काही गोष्टींमुळे त्रास होतो. रात्री बेरात्री लाईट जाते, लोकांना त्रास होतो. तरी प्रशासनाला विनंती आहे, खास करून विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला, जो ठेकेदार आहे त्याने लक्ष धरून काम करा. आता जे इथे पुराव करत आहे ते वास्तविक ही माती टाकलेली आहे, हे तुमच्या समोर दिसत आहे. ही अशी मातीने भराव करत असल्यामुळे हे लगेच एक वाहन काढले तर लगेच एक वाहन इथे अडकलं आहे. म्हणजेच रस्त्याने जाण्यासाठी एक मोटरसायकलला किती त्रास होतो, रिक्षावाल्यांना, गाडीवाल्यांना, तरी प्रशासन किती लोकांचा जीव जाईल याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तरी आमची विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि प्रशासनाला, लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून एक टापटीप रस्ता बनवून वाहनवाल्यांना अवजड वाहन बंद करून सगळ्या लोकांना ये जा करण्यासाठी, एक दवाखान्यात येण्यासाठी सुद्धा रस्ता खराब असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी आमची विनंती आहे सारे गावकरी मिळून की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून मिळण्यास विनंती.